हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर माझी दिवसाची सुरुवात अशी अजिबात होत नाही. तुमची कशी होते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझी तर अशी मुळीच होत नाही, कारण की मला जोपर्यंत मी ते पोर्च धुत नाही तोपर्यंत मला काही चैन पडत नाही. मला वाटतच नाही की माझी सकाळ झालेली आहे म्हणून मी आधी उठल्या अगोदर मी पोर्च धुवायलाच घेते. त्यामुळे अगोदर मी इकडे पोर्च धुवून घेतलं, कारण की जोपर्यंत मी ते पोर्च धुत नाही ना तोपर्यंत मला असं वाटतं की माझं खूप सारं काम पडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणून मी अगोदर ते धुवायला घेते आणि अंघोळीच्या अगोदर ते धुतलं ना तर बरंच असतं, कारण की मग ते ओली होऊन जाते. मग नंतर मला ते राहूनच जातं मग धुवायचं. खूप विचार करते की आत्ता धुईल तेव्हा धुईल, परंतु काहीच नाही, होतच नाही तर माझ्याकडून ते काम. त्यामुळे मी अगोदर तेच काम करते. ते झाल्यानंतर म्हटलं चला मस्त आंघोळ वगैरे झालेली होती. माझी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, लग्नाच्या अगोदर मला अजिबात हे देवपूजा करणे किंवा पूजापाठ करणे मला हे अजिबात आवडत नव्हतं म्हटल्यापेक्षा मी असं म्हणते की आमच्या घरी ते करतच नव्हते. माझ्या मम्मीकडे कधीच पूजा वगैरे नाही केली, परंतु जसं माझं लग्न झालं त्यानंतर माझे सासरी सगळेच लोक पूजा करत होते. त्यामुळे मलाही मग थोडं इंटरेस्ट वाढला ना मला सुद्धा की अरे वा हे करतात मग आपण का नको करायला, म्हणून मग मी सुद्धा ते ट्राय करते. आणि मला सुद्धा आता खरंच खूप छान वाटतं पूजा वगैरे करून. बघा, मनात श्रद्धा असो वगैरे नसो, परंतु हळूहळू जर आपण ती सुरुवात केली ना तर आपल्याला सुद्धा त्यात गोडी निर्माण होते म्हणजे होतेच. तेच माझ्याबरोबर झालेलं आहे. चला तर मग आता सकाळ सकाळ मस्त मला इकडे चहा बनवायचा होता, तो मी इकडे बनवायला घेतला. मी तर चहा घेत नाही, परंतु घरातले इतर लोक चहा घेतात. इतर लोक म्हणण्यापेक्षा अंजूचे पप्पाच चहा घेतात आणि आईंचा जो चहा आहे ते स्वतःच ठेवतात. त्यामुळे मी त्यांचा चहा ठेवत नाही, कारण की त्यांना एकदम कडक चहा लागतो आणि त्यांचं असं मत आहे की मी एकदम कडक चहा ठेवत नाही, मी ना पानचट चहा ठेवते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ठीक आहे, आता कसं आहे त्यांना किती झालं तरी ते असतात ना की त्यांना आधीपासून खूप कडक चहा पिण्याचं सवय असते ना ते प्रत्येकाला, की नाही मला कडकच चहा लागतो. त्याचप्रमाणे त्यांचं सुद्धा आहे, म्हणून मी त्यांचा चहा कधी ठेवत नाही. म्हणजे ते मला ठेवूच नाही देत, ते माझ्या ठेवण्याच्या अगोदरच ते स्वतः ठेवून देतात. तर मला हे पाचतात जर मी पित असेल तर, पण मला तर चहा घ्यायचा नसतो. पण आता जर त्यांनी दिलीच तर मी ही घेऊन घेते, जास्त नखरे नाही करत. चला तर मग आता मला इकडे स्वयंपाकाची तयारी करायची होती. अगोदर मला इकडे मेथीची भाजी बनवायची होती, अगोदर बनवून घेतली. त्यानंतर पोळ्या सुद्धा बनवून घेतात. डायरेक्ट संध्याकाळचा रुटीन मी बहुतेक शेअर केलेला नाही तुमच्यावर, म्हणून म्हटलं चला डायरेक्ट संध्याकाळचं शेअर करूयात. मग संध्याकाळचा वेळ असं असतो की मग मला दिवा वगैरे लावावा लागतो. मी अगोदर ना तुळशीजवळ दिवा लावायची, परंतु ना आमच्याकडे जी तुळशी आहे ना ती पूर्णपणे सुकून गेलेली, त्यामुळे मग मी तिथं दिवा न लावता उंबरठ्याजवळच लावते, म्हणजे की पायरीजवळच लावते, कारण की दरवाजा उघडायला मग त्रास होतो ना, त्यामुळे तिथंच लावते. आणि ते झाल्यानंतर मग त्यानंतर लगेच मला स्वयंपाकाची तयारी करायची असते सायंकाळचं. म्हटलं चला आता पटकन करूया. तर आज कुरडईंची भाजी करायची होती. खूप दिवसानंतर ती आज बनवायला घेतली, कारण अशूच्या पप्पांची फरमाईश होती की मला कुरडईंची भाजी खायची, म्हणून काही सुचत नव्हतं. असं भाजीला तर काहीच नव्हतं, रोज आपण काय तेच बनवतो, म्हणून म्हटलं चला कुरडईंची भाजी बनवूयात. पण त्या अगोदर अंशू आला आणि तो मला बोलला की मग मला ना पॉपकॉर्न खायचे. म्हटलं ठीक आहे बाळा चल. मग तो बोला मीच बनवतो, तो असं बोलला की मीच बनवणार. आता याला कसं काय सांगू मी की तू गॅसजवळ जाऊ नको असं म्हणून, कारण मी तर थकून गेली त्याला सांगू की तू गॅसजवळ येऊ नको, परंतु तो काही माझं ऐकत नाही. म्हणून म्हटलं त्याला गॅस बंदच ठेवते आणि याला थोडंसं ॲक्टिंग सारखं सांगते की नाही बघ गॅस चालू आहे खाली, तू फक्त पॉपकॉर्न टाक आणि ते थोड्या वेळाने होऊन जाते. असं मी त्याला कसं तरी समजवलं, त्याला ते टाकू दिलं, तेव्हा जाऊन तू कुठेतरी गॅस ओटाच्या खाली उतरला. चला म्हटलं मग अगोदर मग त्याचे पॉपकॉर्न होऊ देते. मग इकडे पॉपकॉर्न वगैरे ठेवून दिले मी बाजूला, आणि इकडे माझी भाजीची तयारी मी इकडे करायला घेतलेली होती. म्हटलं चला पटकन इकडे कांदे वगैरे कापून घेते. मी जास्त काही सहसा त्याच्यात टाकत नाही, खूप सिंपल अशी भाजी असते ती माझीवाली. तुम्ही कशा पद्धतीने करता तेही मला नक्की कमेंटमध्ये शेअर करू शकता. मी कशी बनवते थोडक्यात तुम्हाला सांगते. कांदा कापून घेते, त्यानंतर कांदा चिरल्यानंतर थोडं लसूण जास्तच घेते मी, त्यामध्ये ठेचून घ्या किंवा कापून घ्या. आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट घेते, जिरेची फोडणी देते, आणि त्यानंतर सगळ्या काही गोष्टी त्यात टाकून देते, आणि जे भिजलेल्या कुरड्या त्यात टाकून द्यायचं, सगळं एकत्र करायचं, वरून कोथिंबीर टाकायचं. एकच नंबर भाजी लागते खरंच. एकदा ते ट्राय करून बघा, जर केलेली नसेल तर केलेली असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. दिसायला तर एकदम नूडल्स सारखी दिसत होती, एकदम छान झालेली होती भाजी खरं सांगते मी, आणि खायलाही अप्रतिमच होती. त्यानंतर खिचडी वगैरे जो बाकीचा स्वयंपाक होता तो मी इकडे बनवून घेतलेला आहे, तो काही तुमच्यासोबत शेअर नाही केला. नेक्स्ट टाइम आता मी मोठे व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. ह्यावेळेस माझे व्लॉग टाकताना खूप मोठे गॅप पडलेले आहेत. आता मी तसं काही करणार नाही. तर काळजी घ्या आणि सेफ राहा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.